ठीक आहे, अतिशय गरीब अशा उमेदवाराला, अतिशय सुभाष हा अतिशय गरीब एक कार्यकर्ता, झोपडपट्टीत राहणाऱ्या कार्यकर्त्याला साहेबांनी संधी दिली. एवढं मोठं मन राजाचं असावं लागतं आणि मग प्रजा खुश असते. असे आमचे साहेब या ठिकाणी निश्चितच सर्व जाती धर्मांचा विचार करणारं असं एक व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय थोरात साहेब आहे. आज या ठिकाणी आपण सर्वांनी माझा एवढ्या नावाचा या ठिकाणी नावाचा गावागाव केला का? हो केला. आमच्या पोकरकर ताई आहेत, सर्वच आहेत, आमच्या गावंडे मॅडम सुद्धा आहेत. या सगळ्या बहिणी ज्या माझ्या आहेत यांनी माझं जे नाव घेतलं, पण हे नाव कुठून निर्माण झालं तर हे आदरणीय थोरात साहेबांपासून निर्माण झालं. 85ला मी थोरात साहेबांचा एक कार्यकर्ता होतो. पायजामानी शर्ट घातलेला मी एक कार्यकर्ता, आज पॅन्ट शर्ट आणि कोटपर्यंत थोरात साहेबांनी पोहोचवलं. हे सर्व घडत असताना नेता त्याच्यासाठी चांगला असावा लागतं, म्हणजे मग कार्यकर्ते चांगले होतात. बीज जर चांगलं असेल तर मग फळ चांगलं येतं. हे उदाहरण म्हणजे आदरणीय थोरात साहेब आहे. 30 वर्षापूर्वी नगरपालिका ताब्यात घेतली आणि त्यांनी साहेबांनी काम चालू केलं नगरपालिकेचं. त्याच्या अगोदर नगरपालिका आपण बघितली असेल तर सातत्याने नगराध्यक्ष बदली व्हायचे, मारामाऱ्या व्हायच्या, भांडणं व्हायचे, गावाची शांतता भंग होण्याचं काम त्या ठिकाणी व्हायचं. परंतु साहेबांनी जशी नगरपालिका ताब्यात घेतली आणि आदरणीय डॉक्टर तांबे साहेब एक अतिशय निष्णात डॉक्टर असलेले ते नगराध्यक्ष झाले आणि नगराध्यक्ष झाल्यानंतर एक शहराला वेगळी दिशा मिळाली आणि त्यानंतरच्या काळामध्ये सर्वच नगराध्यक्षांनी तांबे साहेबांचा आदर्श ठेवून एक चांगलं काम उभं केलं आणि एक चांगलं शहर उभं केलं. दरम्यानच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या भगिनी दुर्गाताई तांबे यांचं नाव अवश्य महिलांनी घेतलं पाहिजे, कारण स्वच्छ संगमनेर शहर बनवण्यासाठी ताईंची खूप मोठी मदत झाली. चांगले झाडं आज जे दिसतात आपल्याला तर खरं दुर्गाताईंचं श्रेय. 7 वाजता ज्या घरातून बाहेर पडायच्या तर रात्री 7 पर्यंत 10 पर्यंत काम करणारे असे नगराध्यक्ष आपल्याला तुम्हाला कुठे असे नगराध्यक्ष मिळणं अवघड आहे. साहेबांनी जी निवड केली निश्चितच सर्व विचार करून असे नगराध्यक्ष दिले. या ठिकाणी ताईंचं सुद्धा मी निश्चितच ते आता बाकीच्या वार्डांमध्ये जातात, आपल्या सुद्धा प्रभागात त्या येणार आहेत. त्यांचं काम खूप मोठं या ठिकाणी झालेलं आहे. आज आपल्याला आदरणीय थोरात साहेबांना निश्चित किती त्यांचं कौतुक केलं तर कमीच ठरणार आहे. या शहरामध्ये पाण्याची समस्या, रस्त्यांच्या समस्या, अशा अनेक समस्या होत्या, परंतु ते पूर्ण करण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे. आम्ही सुद्धा ते सांगतील त्याप्रमाणे काम करण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी आपल्याला जे नगराध्यक्ष जे मिळाले आहेत त्या आपल्या नगराध्यक्ष इतके हुशार आहेत. ज्या मैत्रीताई त्या एक शैक्षणिक संस्था सांभाळतात, सामाजिक कामाची खूप प्रचंड मोठी त्यांना सवय आहे आणि ते असं एक नगराध्यक्ष पद आपल्या त्यांना देतोय. या ठिकाणी सतीश दादा तांबे यांना आम्ही आग्रह धरला की ताईंना उमेदवारी द्या. दादांनी सांगितलं की घरातून उमेदवारी द्यायची नाही, परंतु आम्ही सर्व मोठ्या मंडळींनी जे वयस्कर मंडळी आहेत त्यांनी विनंती केली दादांना की उमेदवारी द्या. त्यांनी बैठील त्यांना द्या. हुशार नगराध्यक्ष असणं गरजेचं आहे. बदलत चाललेला काळ आहे तर आपल्याला एक हुशार असे नगराध्यक्ष मैत्रीताईंच्या रूपाने मिळाले आहेत. अतिशय हुशार व्यक्तिमत्व आहे. तुम्हाला पुढच्या काळामध्ये निश्चितच 5 वर्षाचं म्हणजे नगराध्यक्ष झाल्याचा मोठा अनुभव आपल्या सर्वांना या ठिकाणी निश्चित येणार आहे. येत्या काळामध्ये आपण आदरणीय थोरात साहेबांचे हात बळकट करा. आपण केलेली आपण आता इथं अजित काकडेंनी सांगितलं आपल्या हातून जी चूक झाली ती परत घडू नये. आता साहेबांचं काय 8 वेळा नगराध्यक्ष साहेब मंत्री झाले, विविध खात्यांचं मंत्रिपद सांभाळलं. साहेब एवढे मोठे आहेत. कोल्हापूर सोलापूर जर कधी आपण गेलो, मी एकदा देवीला तिकडे गेलो साहेब, तिथं विचारलं थोरात साहेबांचं नुकसान तुम्ही केलं. मान्य आहे आम्हाला, आम्ही संगमनेरची जनता हे मान्यच करतो. आमच्या हातून चूक झाली, ती कशी झाली काय झाली याच्या अनेक उदाहरणं लोक आता सांगतात. साहेब तुमच्यासारख्या व्यक्तिमत्वाला ज्यावेळेस धक्का लागतो त्यावेळेस राजकारणाचं काहीतरी बदलते असं चित्र निश्चित या ठिकाणी पाहायला मिळेल. अनेक लोकांना दुःख आपण याच्यात नाही राहिल्याबद्दल झालेलं आहे. निश्चितच आम्हाला सुद्धा त्याचं खूप आता वाईट वाटतं. परंतु साहेब या नगरपालिकेमध्ये सर्व उमेदवार आम्ही निवडून तुम्हाला एक बक्षीस या निमित्तानं देऊ असं मी आव्हान करतो. आपल्याला पुन्हा एकदा थोरात साहेबांचं या ठिकाणी कौतुक करतो आणि येत्या निवडणुकीमध्ये आता आपल्याला नवीन नेतृत्व म्हणजे सतीश दादा तांबे अतिशय नवं आणि उमद व्यक्तिमत्व आहे. आपण शहरात बघा, जर सतीश दादा उभे राहिले तर लोक टाळ्या वाजवतात. त्याचं कारण म्हणजे राज ठाकरेंसारखे व्यक्तिमत्व आहे, काम करणारं व्यक्तिमत्व आहे. नुसतं तसं असून चालत नाही, परंतु जर तुम्ही काम घेऊन गेले दादाकडं तर दादा त्या कामाचा निपटारा लगेच करणार. साहेब विचार करून करणार, पाहून करणार. पण सतीश दादा असे व्यक्तिमत्व आहे की जागेवर त्याचा निर्णय करणार. असं व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे. हे व्यक्तिमत्व मोठं करण्याचं खरं काम आपल्याला पुढच्या काळात करायचं आहे. या ठिकाणी सर्वच उमेदवारांना आपण निवडून द्यावं. आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची मात्र निश्चित काळजी घ्या. आपल्या शहराचं नाक म्हणजे आपल्या मैत्रीत आहेत, त्यांना खूपच मोठ्या मताने निवडून द्या. आपलं एक मत इकडे तिकडे झालं चाललं नगरसेवकचं, पण नगराध्यक्षाचं मत मात्र कुठे हलता कामा नये याची मी
आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण चांगलं मतदान करावं असं आवाहन करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर युवकांचं प्रेरणास्थान आणि आमदार तरुण तळपदार युवा नेते माननीय सत्यजित दादा तांबे. सत्यजित दादा तुम आगे बढ़ो, सत्यजित दादा तुम आगे बढ़ो. संगमनेर नगरपालिकेच्या 2025 सालच्या होणाऱ्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये संगमनेर सेवा समितीच्या वतीने आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एक आघाडी करून संगमनेरकरांसाठी तयार केलेलं एक व्यासपीठ म्हणजे संगमनेर सेवा समिती आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन तयार केलेलं व्यासपीठ म्हणजे संगमनेर सेवा समिती आहे. पुढच्या काळामध्ये संगमनेरमध्ये कसं काम केलं पाहिजे याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम करणार ती समिती म्हणजे संगमनेर सेवा समिती आहे. आणि या संगमनेर सेवा समितीच्या प्रभाग क्रमांक 1 आणि 2 मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ आज आपण या ठिकाणी जमलेलो आहे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत राज्याचे नेते आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब, त्याचबरोबर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय भाऊसाहेबजी वागचौरे, त्याचबरोबर दिलीपरावजी पुंड, पांडुशेठ घुले, अशोकराव सातपुते, प्रभाग क्रमांक 1 मधील उमेदवार सीमाताई खटाटे, प्रभाग क्रमांक 2 मधील उमेदवार भारत बोराडे, प्रभाग क्रमांक 2 मधील महिला उमेदवार त्या ठिकाणी अर्चनाताई दिघे. खर तर मी भारत जरा नमस्कार कर सगळ्यांना. भारत बोराडे हे उद्योजक आहे, एक व्यापार करत करत अतिशय चांगलं तरुणांचं संघटन भारतने उभं केलेलं आहे. मालदाड रोड परिसरामध्ये ते राहतात आणि अत्यंत चांगल्या परिवारामध्ये येऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने समाजसेवेची आवड असलेला भारत हा अत्यंत तरुण तडफदार उमेदवार देण्याचं काम खरं तर संगमनेर सेवा समितीने केलंय. अर्चनाताई आहे, अर्चनाताई सुभाष दिघे. अर्चनाताई सुभाष दिघे म्हणजे तिच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवा. ही खऱ्या अर्थाने अर्चना दिघे ही खऱ्या अर्थाने दबलेल्या आणि खालच्या दबलेल्या आवाजाचं प्रतिनिधित्व ही संगमनेर नगरपालिकेमध्ये करणार आहे. अर्चना आणि सुभाष हे दोघं सह्याद्री कॉलेज शेजारच्या रामनगर मध्ये राहतात आणि आपलं जे ऑरेंज कॉर्नरच्या मागचं जे अष्टविनायक सिद्धिविनायकाचं मंदिर आहे त्या सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये राहून त्या मंदिराची सेवा आणि तिथलं व्यवस्थापन करण्याचं काम हे जोडपं करतं. अत्यंत साध्या परिवारातलं एक उत्तम उदाहरण म्हणजे रामनगर मध्ये म्हणजे अत्यंत दारिद्र्य रेषेच्या खालचं हे परिवार आहे. तो स्वतः सुभाष जो आहे तो प्लंबिंगचं काम करतो, 24 तास लोकांसाठी उपलब्ध असतो आणि म्हणून त्याला या ठिकाणी संधी देण्याचं काम आपण केलेलं आहे. दिलीप काकांची तर ओळख तुमच्या सगळ्यांना आहे म्हणून ओळख करून द्यायची गरज नाही. सीमाताई खटाटे आहेत. मी खरं तर ताईंना सचिन जाधव आमचे मित्र आहेत, युवक नेते आहेत, त्यांचे त्या भगिनी आहेत, त्या गृहिणी जरी असल्या तरी मी त्यांच्याबरोबर रॅली केल्यावर कळालं इतका त्यांचा जनसंपर्क आहे आणि इतक्या दनादन नावं घ्यायच्या, प्रत्येक घरी गेल्यावर त्यांचं नाव घेणं आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये त्यांचा जो संपर्क आहे मला असं वाटतं की त्याच्यामुळे अत्यंत योग्य उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत. खरं तर संगमनेर सेवा समितीमध्ये अनेक उमेदवारांची मागणी होती. खूप उमेदवारांनी आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर मागणी केली होती आणि चांगले उमेदवार होते. मी आता खरं तर नावं घेत नाही, परंतु अश्विनीताई होत्या ज्यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. सामाजिक कामामध्ये अश्विनीताईंचा एक उल्लेख मुद्दाम केला पाहिजे की त्यांनी उमेदवारी आपल्याकडे मागितली होती. इथं संगीताताई बसलेल्या आहेत कुंड, त्यांनी उमेदवारी मागितली होती. अनेक जणींनी उमेदवारी मागितली होती. डोंगरेताई आहेत, त्यांनी उमेदवारी मागितली होती. अनेक चांगले उमेदवार या ठिकाणी होते, परंतु देताना मात्र एकालाच द्यावं लागतं आणि म्हणून त्याच्यामध्ये आमच्या तारेवरची कसरत झाली. परंतु देत असताना आपल्याला सगळा विचार करून आपण उमेदवारी सीमाताईंना दिली आणि मोठ्या मनाने बाकी सगळ्या उमेदवारांनी देखील आज त्यांच्या प्रचारामध्ये आघाडी घेतलेली. त्यांच्यासाठी देखील मी एकदा जोरदार टाळ्या आपण सगळ्यांनी वाजवाव्या अशी आपल्याला विनंती करतो. आता दिलीपराव पुंड साहेबांनी सांगितलं की या शहराचा इतिहास संगमनेर नगरपालिकेचा त्यांना दांडगा अनुभव आहे. 1991 पासून डॉक्टर सुधीर तांबे नगराध्यक्ष झाल्यापासून पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये पाहिलं. आज आपण पाहतो की शहरामध्ये 35 पेक्षा जास्त उद्यानं आपण तयार केलेले आहेत. अनेक ठिकाणी उद्यानं इतके तयार झालेत
की आता त्याची देखभाल दुरुस्ती करणं हा आपल्यासाठी एक फार मोठं आव्हान खरं तर निर्माण झालेलं आहे. कारण नगरपालिका जी आहे ती अतिशय तुटपुंज्या निधीवर काम करणारी नगरपालिका असते. आता ह्या 35च्या 35 उद्यानं आणि अजून भविष्यात होणारे उद्यानं, या उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीसाठी देखील एक स्वतंत्र व्यवस्था संगमनेर नगरपालिकेच्या वतीने आम्ही निवडून आल्यानंतर करणार आहे. खरं तर या आपल्याला माहिती की पाण्याची व्यवस्था आहे, पूर्ण दाबाने पाणी आपण देतो. मात्र मागच्या 2-2.5 वर्षामध्ये, खरं तर 4 वर्षामध्ये संगमनेर नगरपालिकेमध्ये प्रशासक आहे. प्रशासक असल्यामुळे नगरसेवक नाही, नगराध्यक्ष नाही, आणि म्हणून मागच्या 4 वर्षामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये देखील अनेक ठिकाणी अडचणी निर्माण झालेल्या आहेत. मी फिरत असताना मला काही ठिकाणी नागरिकांनी तक्रार केली की आमच्याकडे पाणी येत नाही, आमच्याकडे पाणी येत नाही. मी म्हणलं असं तर होऊच शकत नाही. अनेक ठिकाणी पाणी 1-1, 2-2 मजल्यावर जात आहे, तुमच्याकडे पाणी काय येत नाही? म्हणले नाही, आम्ही खूप वेळा तक्रार केली परंतु सीओ आले नाही किंवा आमचे अधिकारी नगरपालिकेचे आले नाही. मी ती पाईपलाईन खोलायला सांगितली. पाईपलाईन खोलल्यानंतर त्याच्यामध्ये एवढं असं गबाड कचरा सापडला, तो कचरा काढला, दुसऱ्या दिवशी पाणी दुसऱ्या मजल्यावर यायला लागलं. म्हणजे लक्ष नव्हतं, नगरसेवक नसल्यामुळे लक्ष नव्हतं, आणि म्हणून खऱ्या अर्थाने काही ठिकाणी रात्री 2-2 वाजता पाणी देण्याचा देखील पराक्रम या प्रशासकांच्या काळामध्ये झालेला आहे. आणि म्हणून याला शिस्त लावून एकाच वेळी संगमनेर शहरामध्ये पाणी पुरवठा पूर्ण दाबाने करण्याचा देखील निर्णय आम्ही या ठिकाणी नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर करणार आहे. आणि म्हणून असे अनेक विषय आहेत, हे सगळे मूलभूत प्रश्न मागच्या काळामध्ये आपण केलेले आहेत. आता आपल्याला पुढची आवृत्ती संगमनेरच्या विकासाची घेऊन यायची आहे. आपल्या मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर असतं, ते सॉफ्टवेअर जुनं झाल्यावर आपण त्याच्यामध्ये अपग्रेड करतो. अपग्रेड करताना जुनं सॉफ्टवेअर काय खराब असतं असं नसतं, परंतु बदलत्या काळानुसार नवीन टेक्नॉलॉजी, नवीन त्याच्यामध्ये फीचर असे टाकून आपल्याला सॉफ्टवेअर नवीन करावं लागतं. तसं आता संगमनेरला देखील नव्या पद्धतीने आता याच्या विकासाचा पुढचा टप्पा गाठण्यासाठी खऱ्या अर्थाने संगमनेर 2.0 ची आम्ही या ठिकाणी मांडणी केलेली आहे. नामदार बाळासाहेब थोरातांनी निळवंड्यामधून आपल्याला पाणी दिलं, आता पाण्याचं उत्तम व्यवस्थापन आपल्याला करावं लागणार आहे. नामदार साहेबांच्या माध्यमातून आपण पाहिलं 38 कोटी रुपये खर्च करून हा रस्ता झाला. या रस्ता हा आपल्या संगमनेरचं नाक आहे आणि रस्ता ही आपली शान आहे. आता आपण पाहतो की बाहेरचा पाहुणा आला तर त्याला असं खेड्यात आल्यासारखं वाटत नाही, त्याला एखाद्या शहरात आल्यासारखं वाटतं. मध्ये स्ट्रीट लाईट आहे, मध्ये पूर्ण डिवायडर टाकलेले आहेत, छान झाडं लागलेले आहेत, आणि हे सगळं काम जे आहे ते नामदार बाळासाहेब थोरातांच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने झालेलं आहे. प्रत्येक क्षणाला साहेबांच्या माध्यमातून मदत ही आपल्या नगरपालिकेच्या सगळ्या क्रीडा संकुल, अत्यंत उत्तम असं क्रीडा संकुल. ऑस्ट्रेलियाच्या महिलांची क्रिकेटची टीम येऊन तिथं क्रिकेट खेळून गेली मागच्या 6 महिन्यापूर्वी. इतकं सुंदर आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल आपण या ठिकाणी संगमनेरात केलेलं आहे. संगमनेरामध्ये जे आपण ट्रक टर्मिनस आता 7.5 कोटी रुपये खर्च करून, पंचायत समितीच्या शेजारी 7.5 कोटी रुपये खर्च करून ट्रक टर्मिनस आपण केलेलं आहे. ज्या ट्रक टर्मिनस झाल्यानंतर रस्त्यावर एकही ट्रकची पार्किंग ही आम्ही होऊ देणार नाही. सगळ्या ट्रकच्या पार्किंगची व्यवस्था त्या ठिकाणी असेल आणि त्याच्यामुळे रस्ते देखील मोकळे झाल्याशिवाय राहणार नाही. अशा अनेक निर्णय या ठिकाणी आपल्याला आपण मागच्या काळामध्ये केलेत आणि येणाऱ्या काळामध्ये देखील आपल्याला करायचे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये खरं तर खूप चांगल्या पद्धतीचं काम दिलीप काका पुंड यांच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये झालेलं आहे. मी तर कायम उदाहरण देत असतो की त्यांचं एक उदाहरण एक आदर्श प्रभागाचं उदाहरण आहे. आणि म्हणून त्यांच्याच प्रभागामधील श्रमिक नगर असेल, या श्रमिक नगरमध्ये दिलीप काका आणि मी परवा फिरत होतो, त्यांनी सांगितलं, ते मला सांगत होते की श्रमिक नगर कसं उभं राहिलं. तर ज्या वेळेस नदीला पूर आला 70-75 साली, त्यावेळेस तिथल्या सगळ्या लोकांना तिथून उचललं आणि त्यांना या ठिकाणी नगरपालिकेची जागा असल्यामुळे श्रमिक नगरमध्ये आणून त्या ठिकाणी त्यांना घरं दिले, घरकुलं दिले आणि त्यांना तिथं ठेवलं. आज त्यांचे मुलं मोठे होत आहेत, मुलं शिकतायत, मुलं मोठ्या मोठ्या नोकऱ्या करतायत. आता त्यांची देखील अपेक्षा आहे की त्यांना देखील चांगले घरं मिळाले पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक श्रमिक नगर मधल्या घराला आता 500 स्क्वेअर फूटचं घर, एक चांगल्या पद्धतीचं पक्क घर करून देण्याचा देखील मानस दिलीप काकांनी मला सांगितलं. आपल्याला एकच काम सत्यजित या पुढच्या काळामध्ये करायचंय, त्या श्रमिक नगर मधल्या प्रत्येक माणसाला एक चांगलं उत्तम घर आणि त्याच्या तिथं मुलांना खेळायला गार्डन असेल, तिथं मंदिरं आहे, तिथं धार्मिक स्थळं आहेत, त्या धार्मिक स्थळांची व्यवस्था असेल, अशा पद्धतीची व्यवस्था करायची. तीच परिस्थिती समोरच्या 2 नंबर प्रभाग मध्ये रामनगर. आता श्रमिक नगर आणि रामनगर आणि गांधीनगर मध्ये फरक असा आहे की श्रमिक नगरची जागा जी आहे
ती नगरपालिकेच्या मालकीची आहे आणि ही जी जागा आपली याच्या शेजारी आहे सह्याद्री कॉलेजच्या शेजारची रामनगर आणि गांधीनगरची ती जागा ही खाजगी मालकीची जागा आहे. त्यामुळे खाजगी मालकाच्या जागेमध्ये आपण कशा पद्धतीने त्यांना स्वतःच्या हक्काचं घर देऊ शकतो हे देखील आम्हाला काम करायचंय. खरं तर त्या भागामध्ये त्या लोकांनी अनेक वर्ष पिढ्या मुलांचे जन्म तिथं झालेले आहेत. त्यांना आपण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली, रस्त्याची केली, परंतु खाजगी जागा असल्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मर्यादा येतात. परंतु येणाऱ्या काळामध्ये तिथल्या लोकांना देखील हक्काचे घरं देण्याचं काम निश्चितपणाने आपण सगळेजण मिळून करणार आहे. शहरामध्ये अनेक प्रश्न या ठिकाणी मार्गी लावायचे. मला आपल्याला एकच गोष्ट सांगायची की मागच्या काळामध्ये या शहरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचा निधी आणून कोणाचंही सरकार असो, ते शिवसेनेचं सरकार असो, भारतीय जनता पार्टीचं असो, महाविकास आघाडीचा असो, कोणत्याही सरकारने आजपर्यंत संगमनेरला निधी देताना कधी अन्याय केला नाही. कोणाचंही सरकार असलं तरी आम्ही तिथं जाऊन निधी आणू शकतो एवढी ताकद खऱ्या अर्थाने नामदार बाळासाहेब थोरातांची आहे. आजही बाळासाहेब थोरातांचं लेटर हेड घेऊन जर मी गेलो तर पहिलं, किंवा मी जर एखाद्या मंत्र्याकडे गेलो तर पहिला मंत्री मला प्रश्न विचारतो का बाळासाहेब कसे, बाळासाहेबांचं काय चाललंय. आणि म्हणून प्रत्येक मंत्री हा मान सन्मानाने त्या ठिकाणी आज आपल्यापाशी उभा राहतो. मी आजच कोणाला तरी सांगत होतो की मागच्या 2.5 वर्षामध्ये जेव्हापासून मी आमदार म्हणून निवडून आलोय त्या मला 50 कोटी रुपयाचा निधी एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे नगर विकास खात्याचा. इतका निधी मला त्या ठिकाणी दिला. आणि म्हणून निधी आणणं ही एक कला असते, कला. तुम्ही त्या पक्षाचे आमदार आहे म्हणूनच निधी मिळतो असं नसतं. निधी आणण्यासाठी संबंध असावे लागतात, तिथं पाठपुरावा करावा लागतो, तिथं कशा पद्धतीने सरकारीमध्ये फाईल तयार करावं लागतात, कशा पद्धतीने पत्रव्यवहार करावा लागतो, प्रत्येक टेबलवर जात आपल्याला त्याचा पाठपुरावा करावा लागतो. आणि मला तुम्हाला एवढंच सांगायचंय का मागच्या एवढ्या वर्षांचा जो अनुभव आमच्या पाठीशी आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने हे सगळं शक्य होतं. आजही मी छाती ठोकपणे सांगू शकतो की उद्याच्या नगरपालिकेला कुठलाच निधी कोणाचंही सरकार असलं तरी कमी पडणार नाही याची गॅरंटी मला खऱ्या अर्थाने आहे. मागच्या 1 वर्षामध्ये या शहरामध्ये आणि तालुक्यात कशा पद्धतीचं राजकारण झालं आपण पाहिलेलं आहे की विनाकारण गुन्हेगारी वाढवायची, टवाळखोर लोकांची टोळी घेऊन फिरायचं. कशा पद्धतीने या शहरामध्ये मागच्या काळामध्ये घटना घडतायत. एका कार्यकर्त्याचं आपण पाहिलं की त्याच्या घरामध्ये ड्रग्ज सापडले. काल एका मुलाच्या दुकानामध्ये नाशिक वरून तडीपार असलेला एक मुलगा गेले 1 वर्षभर इथं राहतोय आणि कोणाला पोलिसांना माहित नाही आणि त्याच्या दुकानावर छापा मारून त्याच्या इथं ड्रग्ज सापडले. हे सगळ्यांचे धागे दोरे कोणाकडे जातात. परवा तुम्ही कदाचित टीव्हीवर याच्यावर पाहिलं असेल का एका मुलाचा डायरेक्ट मनगटापासून हात तोडून टाकला. मनगटापासून हात तोडून टाकला. ज्याने तोडला तो कोण होता. आणि विनाकारण या सगळ्या गोष्टी करून विनाकारण ह्याच्यामध्ये एकमेकावर आरोप करणं. आम्ही तर त्याचं राजकीय भांडवल करत नाही. थोरात साहेबांनी हा जो मुद्दा कायम मांडला तर चिंतेपोटी मांडलेला आहे. कारण हे सुसंस्कृत शहर आहे, हे शांतताप्रिय शहर आहे आणि सुसंस्कृत आणि शांतताप्रिय असल्यामुळे आजपर्यंत इथली प्रगती झालेली आहे. तुम्ही आज अमृतवाहिनी कॉलेजला जा, SMBT ला जा, किंवा इथं डेरे कॉलेज असेल, इथापे कॉलेज असेल, नवले कॉलेज असेल किंवा गुंजाळांचं कॉलेज असेल, कोणत्याही कॉलेजमध्ये जा, पूर्ण महाराष्ट्रातून मुलं मुली इथं शिकायला येतात. आज अकॅडमीच्या माध्यमातून तुमच्या प्रत्येक गल्लीमध्ये मुली खोल्या घेऊन राहत आहेत आणि इथं येऊन परीक्षा देऊन पोलिसांचं स्वप्न, पोलीस होण्याचं स्वप्न पाहत आहेत. एका विश्वासाने त्यांचे पालक इथं पाठवतात की संगमनेर मध्ये माझी मुलगी जर राहत असेल तर तिच्या जीवाला काही धोका नाही. आणि अशा संगमनेर मध्ये जर अशा घटना घडत असतील तर एक लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्या विरुद्ध आवाज उठवणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते काम आम्ही इथून पुढच्या काळात करत राहणार. त्याच्यात राजकारण आणण्याची गरज नाही. विनाकारण आमच्या फोटो याचे त्याच्या बरोबरचे फोटो लावायचे. अहो प्रत्येकाचे फोटो कोणाबरोबर तरी असतात. इथं जेव्हा आम्ही लोकांमध्ये जातो तेव्हा प्रत्येक जण सेल्फी काढत असतो. म्हणून काय आम्ही तुमच्यावर आरोप करत नाही का तुमच्या बरोबर कोण फिरतं आमच्या बरोबर कोण फिरतं. प्रश्न तो नाहीये. प्रश्न असा आहे की संगमनेरची संस्कृती बिघडता कामा नये. संगमनेर मध्ये आजही
रात्री बेरात्री आमच्या आया बहिणी या एकट्या चालू शकल्या पाहिजे, घरी जाऊ शकल्या पाहिजे, कामावर जाऊ शकल्या पाहिजे. ती सुरक्षा देण्याची जबाबदारी कोण घेणार, हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. आणि म्हणून मी सांगतो की येणाऱ्या काळामध्ये संगमनेर नगरपालिकेच्या वतीने देखील एक अत्यंत चांगलं असं महिलांचं पथक आपण तयार करणार आणि गस्त घालण्याचं काम संगमनेर शहरामध्ये करणार. त्या मोटरसायकलवर फिरतील आणि कुठं जर काही प्रकार घडत असतील तर त्याला जागेवर त्या ठिकाणी सुरक्षा देण्याचं काम हे एक पथक आम्ही तयार करायचं काम करणार आहे, ज्याच्यातून महिलांचं संरक्षण करण्याचं काम करणार आहे. काल मी जे कॉलनीमध्ये गेलो, आजच छोटस दुकान आहे, त्या छोट्या दुकानात अत्यंत चांगले पॅन्ट शर्ट घातलेले 2 माणसं आले आणि त्या दुकानात गल्ल्यावर बसलेल्या एका वयस्कर आजी ज्या गल्ल्यावर बसल्या होत्या आले, त्यांच्या गळ्यातली चेन काढून ओढून घेऊन गेले. असे प्रकार कधी कधी ऐकत होतो संगमनेरात, पण आता सर्रास व्हायला लागलेले. आणि म्हणून याच्या विरुद्ध खऱ्या अर्थाने आपल्याला सगळ्यांना उभं राहायचंय. संगमनेरला आपल्याला पुढच्या टप्प्यावर घेऊन जायचंय, विकासाच्या पुढच्या टप्प्यावर घेऊन जायचंय. आणि ते काम खऱ्या अर्थाने नामदार बाळासाहेब थोरातांच्या माध्यमातून डॉक्टर तांबेंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण करणार आहे. एक युवकांची एक चांगली फळी आपण उभं करण्याचं काम केलंय. 31 जे नगरसेवक आणि नगराध्यक्षाचे असे जे 31 उमेदवार आहेत, त्या 31 पैकी 20 जे आहेत ते नवीन चेहरे दिलेले आहेत आणि 11 जे आहेत दिलीपराव पुंडन सारखे ते अनुभवी चेहरे यासाठी दिलेले आहेत की नवीन माणसाला देखील तयार करण्याचं काम अनुभवी माणसाला करावं लागतं. सगळेच नवीन पाठवून करायचं काय, म्हणून त्यांना तिथं मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे. 11 अनुभवी चेहरे, 20 नवीन चेहरे, सगळ्या जाती धर्मातले, सगळ्या पद्धतीचे, गुजराती असतील, मारवाडी असतील, मुस्लिम असतील, हिंदू असतील, सगळ्या समाजाचे, पद्म साडी असेल, कोष्टी असेल, सगळ्या समाजाच्या लोकांना प्रतिनिधित्व देण्याचं काम खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये आपण केलेलं आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की 2 तारखेला होणाऱ्या या निवडणुकीमध्ये संगमनेरला आता पुढच्या टप्प्यावर घेऊन जाण्यासाठी आमची तयारी आहे. आम्ही पूर्ण कष्ट करण्याची आमची तयारी आहे. आमच्या मनामध्ये विचार आहे, राजकीय इच्छाशक्ती आहे आणि आमच्या राजकीय इच्छाशक्तीला बळ देण्याचं काम 2 तारखेला होणाऱ्या या निवडणुकीत आपण सगळ्यांनी करावं, अशा आपल्याला या निमित्ताने विनंती करतो. सिंह निशाणी आहे, सिंह निशाणी आहे. या सिंह निशाणीच्या समोरचे बटन दाबून फक्त प्रभाग 1 आणि 2 मध्येच नाही, तर ज्या ज्या प्रभागामध्ये आपले संबंधित लोक असतील त्या त्या प्रभागामध्ये सिंह निशाणीवर मतदान करण्यासाठी आपण सगळ्यांना विनंती करा. आपल्या जवळचा कोण, लांबचा कोण, पाहुणा कोण याच्याकडे बघायची ही वेळ नाही. ही शहराच्या निवडणुकीची वेळ आहे. हे शहर कोणाच्या ताब्यामध्ये असलं पाहिजे याची ही निवडणूक आहे. या शहराचा विकास पुढच्या 5 वर्षात कसा करायचा आहे त्याची ठरवण्याची ही वेळ आहे. पुढच्या 50 वर्षाचं विजन डोळ्यासमोर ठेवून पुढच्या 5 वर्षात काय काम करायचंय, पुढच्या 1 वर्षात काय काम करायचंय, पुढच्या 100 दिवसात काय काम करायचं हे ठरवण्याची ही निवडणूक आहे. आणि म्हणून कोणी जवळचा असला तरी इकडं तिकडं न पाहता सिंहच बटन दाबायचं आणि सिंहाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण या संगमनेर सेवा समितीच्या 30च्या 30 उमेदवारांना आणि नगराध्यक्षाला प्रचंड मताने आपण विजय करावं असं आव्हान आपल्याला या निमित्ताने करतो आणि थांबतो. धन्यवाद. हो, आपल्या जनतानगर परिसरातील युवा नेते कन्हैया बाबा मंडलिक यांचा आज वाढदिवस आहे. तर मी साहेबांना आणि खासदार साहेबांना विनंती करतो का कन्हैयाचा एक सत्कार करावा. खरं तर कन्हैया देखील निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते, परंतु आम्ही त्यांना विनंती केली की निवडणुकीमध्ये समीकरणं बदलत असतात, सगळ्या ऍडजस्टमेंट बघावं लागतात आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि तो थांबला. त्याबद्दल त्याचं विशेष अभिनंदन मी या निमित्ताने करतो. धन्यवाद साहेब. संगमनेर शहरातील पूर्ण जनता आपल्या पाठीशी उभी आहेत आणि त्याचं आज हे प्रतीक आहे की कॉर्नर सभा असून सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मतदार बंधू या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि नुसते तरुणच नाही परंतु अबाल वृद्धापर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे. माननीय सत्यजितजी तांबे, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर,
जीव घातलेल्या निवडणुकीसाठी उभे असलेले सर्व उमेदवार, मातांनो, भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली की जो तो येतो आणि आपल्यासमोर बोलतो. परंतु या शहराचा इतिहास आणि विकास जर पाहिला तर आपल्या लक्षात येईल या शहराच्या विकासासाठी अनेक वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे या गावात, या शहरात राहणारा प्रत्येकजण त्याचा साक्षीदार आहे. थोरासाहेब असतील, डॉक्टर तांबे असतील, दुर्गाताई असतील, या कुटुंबाच्या ताब्यामध्ये ही नगरपालिका अनेक वर्ष होती. या कार्यकालामध्ये जो काही विकास झालेला आहे या शहराचा, तो सर्वांनी सांगितलेला आहे. पिण्याच्या पाण्यापासून रस्त्यापर्यंत, बस स्टँडपर्यंत. मित्रांनो, जनतेला खरं काय हवं असतं? शहरातली रस्ते, शहरातल्या सुधारणा, सांडपाणी व्यवस्था, पोल्युशन, या सर्व ज्या काही व्यवस्था आहेत, या व्यवस्था नीटपणे चालल्या, चांगल्या चालल्या तरच आपल्याला खऱ्या अर्थानं राहण्यामध्ये आनंद वाटतो, जगण्यामध्ये देखील आनंद वाटतो. आपलं घर जर स्वच्छ असेल तर आपल्याला घरामध्ये देखील आनंद वाटत नाही. मग गाव स्वच्छ, गाव चांगलं, चांगल्या पद्धतीचं, तर आपल्याला सर्वांना गावामध्ये देखील, शहरामध्ये आनंद वाटतो. म्हणून नगरपालिकेची कामं किती महत्त्वाची असतात. खरं म्हणजे या ठिकाणी मी निश्चितपणाने थोरात साहेबांना आणि सत्यजित यांना निश्चितपणाने धन्यवाद या अर्थानं देईन. कारण निवडणुकीसाठी कोण उभं करावं अशा प्रकारची योजना त्यांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी आखलेली आहे की ज्याला काम करता येईल, ज्याला अनुभव आहे, ज्याला विचार आहे आणि प्रामुख्याने ज्याला आचार आहे. आचार विचाराची माणसं उभी केलेली असल्यामुळे ज्यांच्या हातामध्ये आपण सत्ता देतो ती माणसं जर चांगली असेल तर चांगला निर्णयाचा पाझर खाली येतो. मग ती राजसत्ता कोणाची असो, स्वामी विवेकानंद म्हणायचे, सत्ता कोणत्या पक्षाची आहे यापेक्षा सत्ता ज्यांच्या हातामध्ये आपण देतो ती माणसं भली असली पाहिजे, चांगली असली पाहिजे. आणि म्हणून या सत्तेसाठी, नगरपालिकेच्या सत्तेसाठी चांगली माणसं तुम्ही निवडली, त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि म्हणून भविष्यामध्ये खरं म्हणजे या ठिकाणी मी ऐकलंय की सत्यजित यांनी काही प्रकारचं एक व्हिजन तयार केलेलं आहे. त्यांच्या बोलण्यामध्ये मी आता ऐकतो, टेक्नॉलॉजी असेल, अनेक असे 3-4 प्रकारचं जे व्हिजन ठेवलेलं आहे हे निश्चितपणे या शहराला भविष्यामध्ये पुढे घेऊन जाणार असणार आहे. भविष्यामध्ये हे आपल्या कुटुंबापर्यंत येणार आहे, आपल्या दारापर्यंत येणार आहे. त्याचं कारण असं की गावाचा विकास हा आपल्या दारापर्यंत असतो, आपल्या गल्लीपर्यंत असतो. त्यामुळे याचे तुम्हाला भविष्याचे चांगले साक्षीदार व्हायचं असेल तर या निवडणुकामध्ये राजकारण बघू नका. राजकारणापलीकडच्या या निवडणुका आहेत. हा या पक्षाचा, तो या पक्षाचा, तो त्या विचाराचा. आपल्याला सर्वांना माहिती आहेत, सर्व चेहरे माहिती आहेत, माणसं माहिती आहेत, त्यांची वागणूक माहिती आहे, त्यांना तुम्ही सतत पाहत आलेला आहात. मग कोण चांगला याचा विचार करा आणि चांगल्या माणसाला आपण या नगरपालिकेमध्ये पाठवा. आणि चांगली माणसं मला वाटतं या पॅनलमध्ये आहे, सिंहाच्या रूपानं तुमच्या चिन्ह घेऊन उभे आहे, हे आपल्याला लक्षात येईल. तर म्हणजे या ठिकाणी सांगितलं ते खरं आहे की विकास करत असताना जर आपण अत्यंत बिंबीच्या देशापासून केला तर मला वाटतं तो विकास होऊ शकतो. मी दुर्गाताईंचं काम फार जवळून पाहिलेलं आहे. मगाशी म्हटलं कुठंतरी की ही महिला 12 तास सतत खपत असायची. मी पाहिलं कुठं, तुम्ही मी खासदार असताना 2014ला भूमिगत गटाराच्या योजनेच्या माध्यमातून आपण भेटलो होतो. मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना आश्वासित करू इच्छितो की केंद्र सरकारच्या जेवढ्या काही योजना आहेत, थोरासाहेब, राज्य सरकारच्या योजना म्हणजे सर्व येणाऱ्या राज्यामार्फतच येतात, पण जेवढ्या काही योजना आहेत ते आणण्यासाठी खासदार म्हणून या शहराच्या विकासासाठी मी आपल्याबरोबर असेल. भविष्यामध्ये या योजना आणण्यासाठी माझे प्रयत्न असतील. हा निर्वाणीचा शब्द मी या ठिकाणी देतो. आणि पुन्हा या सर्व जमलेल्या सर्व माझ्या बांधवांना, मातांना, मुलींना सांगू इच्छितो, ही निवडणूक अत्यंत मोलाची आहे, आपल्या भविष्याची आहे, आपल्या स्वतःची आहे.
आणि म्हणून हे सर्व उमेदवार उभे जे आहेत त्यांना निवडून देण्यासाठी आपण तर व्यक्तिगत आपलं मत द्याच, परंतु आपला जो कुणी असेल त्याला देखील सांगा. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, या निवडणुका जर तुम्ही पैशावर केल्या, या जर तुम्ही निवडणुका राजकीय चिन्हावर केल्या, राजकीय विचाराने केल्या, तर तो तुमचा आत्मघात ठरेल. हाही शब्द लक्षात ठेवा. या ठिकाणी सर्व उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो. आपण सर्वजण थोरात साहेबांच्या पाठीशी उभे राहू अशी ग्वाही देतो आणि थांबतो. हॅलो, धन्यवाद साहेब. यानंतर आपण ज्यांच्या भाषणाच्या आतुरतेने वाट पाहत आहेत, संगमनेर तालुक्याचं भूषण माननीय नामदार बाळासाहेबजी थोरात साहेब. खासदार साहेब पुढे होतील. पुढच्या आणखी 2 सभा आहेत आणि 10 वाजेपर्यंत सभा पूर्ण करायच्या असतात. म्हणून संगमनेर नगर परिषदेच्या 2025च्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 1, 2 यांच्यासाठी होत असलेल्या सभेसाठी उपस्थित असले सन्माननीय खासदार भाऊसाहेब वागचौरे, आमदार सत्यजित तांबे, साखर कारखान्याचे आपले व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घोले, येथे उभे असले माननीय श्यामशेठ पारख, उमेदवार दिलीपरावजी कुंड, सभापती सीमाताई खटाके, भारतराव बोराडे, सभापती अर्चनाताई दिघे, राजेंद्र वागचौरे, अजित काकडे, बाळासाहेब घोडके, रामहरी कातोरे, अरुण हिरे, अरुण ताजने, अशोक सातपुते, उपस्थित असले सर्व आपले कार्यकर्ते मंडळी, सर्व बंधू आणि भगिनी. आपल्याला 2 तारखेला आपल्या नगरपालिकेकरता मतदान आपण सर्वांना करायचंय आणि ते मतदान आपण संगमनेर सेवा समितीच्या सिंहाच्या चिन्हाला करावं ही विनंती करण्याकरता आम्ही आलेलो आहे. ही निवडणूक आपल्या सगळ्यांकरता अत्यंत महत्वाची. पुढच्या काळामध्ये आपलं शहर कशा पद्धतीनं विकास करणार, कशा पद्धतीनं चालवलं जाणार, या शहरामध्ये विकासाचे कामे असतील किंवा शांतता सुव्यवस्था असेल, ही कशा पद्धतीनं आणणार, हे सगळं ठरवणारी ही निवडणूक आपल्या सगळ्यांची फार महत्वाची दिशा, तालुक्याच्या राजकारणाला आणि समाजकारणाला, विकासाला, सगळ्याला दिशा देणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून हिचं अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व आहे. उमेदवार देत असताना आम्ही म्हणजे खूप मोठी संख्या होती इच्छुक उमेदवारांची. किती चांगले उमेदवार असले, तोलामोलाचे असले, शेवटी एका जागेला एकच देता येतं, 4 देता येत नाही, 2 देता येत नाही. आणि त्यामुळं अनेक चांगले उमेदवार असताना त्यात आम्ही ही निवड केलेली आहे. आता दिलीपराव कुंडांच्या बाबतीत काय सांगायचं, कालच तरी बसलो होतो, बरेच वेळा सांगतो मी. दिलीपराव कुंड हे असं व्यक्तिमत्व आहे, असे नगरसेवक आहेत की जर सगळ्या महाराष्ट्रातल्या देशातल्या नगरसेवकांची युनिव्हर्सिटी करायची ठरवली, विद्यापीठ, तर कुलगुरू यांना करावं लागेल. कालच सांगितलं, आता सगळ्याला सांगतो ना कसं मतदारसंघ सांभाळावा, कसं माणसांची मनं सांभाळावी, आपल्या मतदारसंघातली आपला जो प्रभाग आहे, आपला जो वार्ड आहे, त्याची कामं कशी काढावीत आणि मनाचं समाधान, लोकांच्या मनामध्ये एक समाधानाची भावना कशी निर्माण करावी, ही कला कशी साधली मला माहित नाही, परंतु परमेश्वराची देणगी त्यांच्याकडे आहे. कारण मी थोडं ट्रेनिंग घेऊन गेलो असतं तर माझी अडचण झाली नसती. की बसलो महाराष्ट्र देशपात हे काय यांचा कार्यक्रम असेल चालू सारखे पायी इकडं फेर तिकडं फेर. बरं, आता शेतकरी मंडळी आहे, बरीच मंडळी शेतकरी, त्यांच्यात एक शास्त्र आहे, शेतकाम सांगतो मी. शेतात जा, शेतकाम सांगतो. शेतात गेलं का कळतं, तण आलं, रोग पडला, अमुक झालं, तमुक झालं. तसं प्रभागामध्ये फिरायला लागलं का इथं नाली तुंबली, इथं पाणी आलं नाही, इथं अमुक झालं, तमुक झालं, याची ही अडचण, याला दाखला नाही, त्याला ते नाही, त्याच्या मुलाचं काहीतरी अडचणी, हा आजारी आहे, ते समजत चालतं. आणि समजलं की त्याच्यावर उत्तर शोधत चालण्याची पद्धत त्यांची आहे, दिलीपरावची पद्धत आहे. आणि म्हणून त्यावेळेस आपल्या सगळ्यांना तिथे आपल्याला मैथिलीताईला आता नगराध्यक्ष करता उमेदवार म्हणून आपण देतो. मैथिलीताई खरोखर सांगतो तुम्हाला, आमची जरी आता भाचीसून असा शब्द आहे आपल्या मराठीत, भाचीची बायको म्हणजे भाचीसून, परंतु डॉक्टर आहे ती, अत्यंत हुशार, अत्यंत साधस, वागावं कसं हे कळणार, भक्कम दमदार आहे बरं का. परत तो सांगतो
मराठीवर प्रभुत्व आहे, इंग्रजी चांगली येते, हिंदी चांगली येते, कन्नड चांगली येते, तेलुगू चांगली येते. आता कोणती भाषा राहिली मला काही समजा ना. कोणत्याही भाषेत गमतीदार तो असा होतो, मुद्दाम प्रयोग करायला हरकत नाही. स्वयंपाकामध्ये सुद्धा मुद्दाम जावं आणि दक्षिण भारतातले निरनिराळे जे काही पदार्थ असतात इतके सुंदर करते, इतके सुंदर, हाताला चव आहे तिच्या हाताला चव आहे ना, ते कामाला चव राहिली एवढं तुम्हाला सांगतो. आणि आपण ज्यावेळेस नगराध्यक्ष देतो त्यावेळेस काही पाठीशी माणसं असावं लागतील आज सभागृहात, जे त्या अनुभवी आहे तिथला, कसे प्रश्न सोडवावेत, कशी मिटिंग हाताळावी, कशा पद्धतीने पुढं आपल्याला शहर सांभाळायचं. आणि हा सगळा दिलीपरावांचा अनुभव आपल्याला गरजेचा आहे हे नगरपालिका चालवताना. परंतु त्यांना देत असताना खूप काळजीपूर्वक खरं म्हणजे डॉक्टर तांबेंनी, दुर्गाताईंनी, सत्यजितनं, डॉक्टर हर्षल माझा बी सल्ला घेतले. आणि त्यातल्या त्यात कसं सर्वसामान्य कुटुंबातली चांगली माणसं त्यामध्ये देण्याचा प्रयत्न आपला याच्यामध्ये राहिलेला आहे. आणि म्हणून खटाटेताईंचं वर्तन इथं केलं म्हणजे खटाटेताई चालायला लागलं तर सगळ्या महिलांचे नाव माहिती म्हणतात मोठं. काय खरं म्हणजे सापडले नाही विधानसभेचे, मला बरा उपयोग झाला असता तुझा. खरं तर काही असो म्हणजे संपर्क आहे, जिव्हाळ्याचं नातं आहे, प्रेमाचं नातं आहे, हे सोपं नाही. बोराडे जे आहेत मी त्यांच्या दुकानाचं उद्घाटन मी केलं होतं. एक कल्पक चांगल्या पद्धतीने काम करणारा, तेव्हा आमचं एक सूत्र विठ्ठल भाऊसाहेबांचं एक सूत्र असायचं, कार्यकर्ता कसा असावा, पदाधिकारी कसा असावा. ते म्हणायचे प्रत्येक जो कार्यकर्ता असेल किंवा पदाधिकारी असेल किंवा एखाद्या संस्थेमध्ये पद घ्यायचं असेल तर त्यांना पहिला आपला व्यवसाय व्यवस्थित सांभाळलेला असावा, त्याने कुटुंब चांगलं चालवलेलं असावं आणि मग त्यांनी पदाधिकारी किंवा कार्यकर्ता व्हावा, उगाच मागं फिरू नये. आज बोराडेंचा व्यवसाय उद्योग इतक्या सुंदर पद्धतीनं त्या दुकान सुद्धा पाहण्यासारखे, मला अजून आठवतं वर चढावं लागलं होतं उद्घाटनावर कुठे. असे बोराडेजी आपल्या बरोबर आहेत. आणि त्याबरोबर आपल्याला ताई दिघेताई आहेत, अर्चनाताई. खरं जे इथे सुभाष दिघे आणि अर्चनाताईची ही जोडी, तेव्हा शेवटी काय असतं याच्यामध्ये ज्यावेळेस लोकप्रतिनिधी व्हायचं असतं त्यावेळेस सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजण्याची हातोटी असावं लागते, कळावं लागतं. परंतु अर्चनाताई आणि शिवसार दिघे हे वैशिष्ट्य असं आहे त्यांचं की कळावं लागतात, हाताळायला करता नाही. तर त्यांनी ते अनुभवलेले आहेत. गरीबात गरीब वस्तीमध्ये राहिलेली हे दाम्पत्य आहे, आता गरीबात गरीब. आणि आता मंदिर, गणेश मंदिर सांभाळतात बरोबर ना. आणि गणेश मंदिर तिथलं आपलं जे गणेश मंदिर आहे ते तर सांभाळतातच. ऑरेंज कॉर्नर बरोबर आहे, ऑरेंज कॉर्नरचं तिथं पूजा अर्चा सगळं ती काळजी तिथे घेतात, स्वच्छता तिथलं पावित्र्य राखणं. परंतु ते करत असताना दिवसभर गोर गरिबांचे कामं काढण्याचं काम हे करणारी अशा प्रकारची ही दाम्पत्य. खरं याच्यापेक्षा काय उमेदवाराची काय वेगळं असायला पाहिजे. अशी ही सर्वसामान्यातली चांगली कार्यकर्ते देण्याचा प्रयत्न हा झालेला आहे. एकंदर असं पाहिलं तर 11 जाणते माणसं आहेत आणि बाकी 19 हे नवे आहे, नवे कोरे चेहरे आणि कामाची इच्छा असणारे असे देणे जातात. माझी आपल्याला सगळ्यांना एक विनंती, 30च्या 30 नगरसेवक आणि 31वा नगराध्यक्ष हे तुमचं आलं पाहिजे. ही काळाची गरज आहे. शहर तुम्हाला एक गोष्ट सांगेल मी की नगरपालिका पूर्वी कशा होत्या. मी ज्यावेळेस आमदार झालो त्यावेळेची 5 वर्षाची नगरपालिका मी अनुभवली. त्या 5 वर्षामध्ये आम्ही काही निवडणूक एकत्र पद्धतीने करू शकलो नाही, कारण मार्च मध्ये निवडणूक झाली माझी, मी आमदार झालो. मे एप्रिल मध्ये लगेच नगरपालिका लागल्या, तर गोंधळाचं वातावरण झालं. म्हणलं या निवडून कोणाला कसं घ्यायचं आपण सगळे पाहू. आले निवडून. एक विचार नव्हता, एक सूत्र नव्हतं. परिणाम असं व्हायचा की प्रत्येक 6 महिन्याला नगराध्यक्ष बदललेला होता त्यावेळेस. आता काय सांगायचं. आणि ती नगरपालिका, तो गोंधळ, त्याच्या अगोदर तर नगरपालिका अशा होत्या की मारामारी नगरपालिकेमध्ये व्हायची. आणि नगरपालिका एकदा अनुभव असा आहे त्याच्या अगोदरचा, माझ्या अगोदरचा अनुभव असा आहे की एक जणांना दुसऱ्या नगरसेवकाला खाली पाडलं, छाती बसला, शाहीची दौड त्यावेळेस होती, छाती दौड ओतली
आणि जी नगरपालिका पेटली तर अख्खे शहरच पेटून टाकली. अरे मी ज्यावेळेस म्हणलो त्यावेळेस शिवाजीराव देशमुख साहेब हे अध्यक्ष होते काँग्रेसचे, त्यांना म्हणलं मला नगरपालिका चांगली करायची, मला चिन्ह पाहिजे. त्यावेळी चिन्ह वापरलं जात नव्हतं. ते म्हणले कशा करता घ्यात नसतं, चिन्ह बिन्ह नसतं. म्हणलं मला आदर्श नगरपालिका करायची. ते म्हणले नगरपालिका आदर्श असूच शकत नाही. ही भावना होती बरं का. नगरपालिका म्हणजे गोंधळ, नगरपालिकेचं म्हणजे तिथं सगळं. परंतु डॉक्टर सुधीरजी तांबे नगराध्यक्ष झाल्यानंतर दुर्गाताईपर्यंतची सगळी वाटचाल तुम्ही पहा. दिलीपराव सुद्धा त्याच्यामध्ये नगराध्यक्ष राहिले, विश्वासराव मुर्तडक नगराध्यक्ष राहिले, वागचौरे नगराध्यक्ष राहिले, आपला लोणारी कैलास लोणारी एव्हा किती काही साध्या कुटुंबातले आलेले नगराध्यक्ष राहिले, उपनगराध्यक्ष झाले, सभापती झाले, नगरसेवक सगळे. 30 वर्षामध्ये कदाचित सभागृहात चर्चा झाली असेल, पण एकदाही 30 वर्षामध्ये वाद झाला आणि तो बाहेर आला असं झालेलं नाही. सर्व ठराव एकमताने झाले, एकमताने ठराव. उच्चांक हा महाराष्ट्रातला, देशातला. एकमताने सगळे ठराव आणि एकमताने विकासाचा कार्यक्रम. आणखी एक गोष्ट मी सांगेल की डॉक्टर तांबे नगराध्यक्ष झाले आणि त्यानंतर त्यावेळेस महिला नगरसेविका प्रथम आल्या. 33% होते त्यावेळेस. तेव्हा इतकी साथ त्या भगिनींनी दिली डॉक्टर तांबेंना आणि या नगरच्या विकासाला. आणि त्यानंतरच्या जेवढ्या महिला नगरसेविका झालेल्या आहेत त्यांनी सुद्धा खूप सुंदर काम केलेलं आहे, खूप सुंदर. कुठंच कमी पडलेलं नाही. तर खरं सांगतो तुम्हाला, हे सगळं जो मेळ घातला गेलेला आहे याच्यातून आपलं शहर बदललं हे लक्षात ठेवलं पाहिजे. असं आहे की मी कालच तुमच्याकडे बसल्यानंतर असं म्हटलं, तुमच्याकडेच बसलो होतो ना, अशी चर्चा केली तर तुम्ही काश्मीरला गेले. 4 दिवस काश्मीरला थांबले तुम्ही, तर 5व्या दिवशी काश्मीरचा तो डोंगर, बर्फ, हिरवं काही दिसत नाही, कारण ते डोळ्यात बसून जातो. उद्या तुम्ही समुद्र किनाऱ्याला मुंबईला बसले तर 2-3 दिवसांनी ते समुद्र दिसायचा नाही, तुम्हाला काही वाटायचं नाही. तसं तुमचं संगमनेरचं झालंय. सगळं चांगलं आहे पण दिसायला तयार नाही आपल्याला. अरे काय पाहिजे बरं, कुठं कमी. हे झालं आपलं धरण झालं, पाणी आलं एवढं दिसतं आपल्याला, ग्लासभर पाणी दिसतं आपल्याला. अरे ग्लासभर पाणी आलं कसं? जे धरण होणार नव्हतं ते झालं कसं? त्या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन झालं कसं? त्याला निधी आणला गेला कसा? त्याला कसं आउटलेट ठेवलं कसं? पाईपलाईन 38-40 किलोमीटरची पाईपलाईन आली कशी इथं आल्यानंतर पूर्णपणे नवं जाळं संपूर्ण शहरामध्ये सगळं नवं जाळं तयार केलं, जुनं काढून नवं जाळं केलं, नवीन पाण्याच्या टाक्या केल्या गेल्या आणि जे खड्ड्यातून पाणी तुम्ही लोकांना काढावं लागत होतं ते तुम्हाला घरात दुसऱ्या मजल्यावर मिळायला लागलं. आणि खरं सांगतो मी गमतीनं म्हटलं अभ्यंग स्नान जे होतं दिवाळीचं केलं ना रे पाण्याने सगळ्यांनी चांगलं, बरोबर आहे ना? ते निळवंड्याचं होतं. तुम्ही गाड्यात होता ना ते शोध निळवंड्याच्या पाण्यात. अरे लोकांना प्यायला मिळालं पाणी चांगलं, आपल्या गाड्या आपण जर धुतोय निळवंड्याच्या पाण्याच्या पाहिजे काय? तुमच्या डॉक्टर जे असतील तुमचे फॅमिली डॉक्टर सगळ्यांना विचारा की त्या अगोदर पोटाचे आजार किती होते, आता काय परिस्थिती. पाणी इतकं चांगलं तर पोटाचे आजार. मला वाटतं खरं म्हणजे याला काही किंमत द्यायची का नाही आपल्या सगळ्यांना? कुणीतरी केलं त्याला काही तुम्ही देणार का नाही मार्क? त्याला मार्क दिले पाहिजे. शहर सुंदर, शहरातली स्वच्छता. दुर्गाताईचं म्हणजे खरं म्हणजे सकाळी घंटा वाजायला येते, ओला कचरा सुका कचरा, झोपातून उठवायचाच कार्यक्रम चालू झाला. पण त्याचा एक परिणाम झाला की तुम्ही जा उपनगरांमध्ये स्वच्छता पहा बरं कशी दिसते. आता थोडी गडबड झालेली नाही असं नाही. प्रशासकाच्या काळामध्ये सुद्धा प्रशासक दिनवेळी पळून जायला लागल्यामुळं नवे प्रशासक येत गेले. आता थोडी गडबड झाली असली तरी जे स्वच्छतेचं कल्चर तयार केलं गेलं त्याचा एक परिणाम आपल्याला सगळ्यांना दिसतोय की आपल्याकडे स्वच्छता आहे. हे झाडं हिरवे कुणी लावले? तुम्ही या कालखंडामध्ये झाडं लावले गेले, या कालखंडामध्ये स्वच्छता झाली. या तुम्हाला निनाळ शहरात तुम्ही जात असाल तर कधी घरात जाताना एखाद्या गटारीवर उडी मारावं लागली तेव्हा जाता. तुम्हाला इथं उडी मारावं लागत का रे? मी भूमिगत गटार झाले. वीज चांगली चालती, अलीकडे थोडं झपकी द्यायला लागली ती, परंतु वीज सुद्धा कोणत्या शहरात नाही की चांगली आपल्याकडे चालते हे लक्षात ठेवलं पाहिजे. कोणीतरी केलंय, कुणीतरी हे काम केलं म्हणून
तुमचा नगर नाशिक रस्ता काय काय तुम्हाला काय वाटतं रे? तुम्हाला नाही दिसणार तो, पण बाहेरचा पाहून आलं म्हणजे अरे काय समजून सुंदर रस्ता झाला म्हणतात का नाही ते? कसे काय म्हणतात? आपल्याला नाही दिसत, सवय होऊन जाते ना, आपल्याला लक्षात नाही त्यामुळे ती सवय होऊन गेली आपल्याला. काय सुंदर रस्ता, त्यामध्ये फुलाचे तटवे, वर लाईट, तिथपासून इथपर्यंत, आणि रस्त्याची क्वालिटी काय पहा ना. अरे इथं रस्ता केला म्हणजे कोणाला कळू सुद्धा दिला नाही इतका सुंदर. तो जो कॉन्ट्रॅक्टर मी आग्रहाने एकाला आणलं, म्हटलं अरे बाबा इथं आम्हाला सुंदर रस्ता करून दे. तो रस्ता शहरातून आहे आणि थेट तिकडे संगमेर खुर्द तिथपर्यंत तो आहे. नंतर आता रेंगाळलाय, परंतु शेवटी केलेला आहे मंजूर, आपण पैसे टाकलेले ते होईल. परंतु काय किती सुंदर रस्ता आहे. एसटी स्टँड कोणाचं आहे असं? प्रांत ऑफिस कुठं दाखवा मला असं, कोर्टाची बिल्डिंग दाखवा कुठं मिळत दिसत असेल कुठं, तर एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी तरी अशी नगरपालिकेची इमारत पहा, इकडे पंचायत समितीला कुणीतरी केल्यामुळे झालं ना रे. हे शेवटी असं लक्षात घेतलं पाहिजे की कोणीतरी मेहनत करतं म्हणून होत असतं हे लक्षात ठेवलं. संसारात सुद्धा काय असतं, करता माणूस मेहनत करतो म्हणून संसार. चांगलं पोरग घरात चांगलं आलं, चांगलं पोरग घरात आलं, कर्तृत्वान घर फुलतं, संसार फुलतो, आनंदाचं वातावरण तयार होतं, दिवाळी चांगली होती. आणि लिजिंग खेळणार आलं मग रे. अरे लक्षात घेतलं पाहिजे, जे चांगलं आहे ना त्याला जपलं पाहिजे. आपली मनाची दानत ठेवली पाहिजे. चांगल्याच्या पाठीशी आम्ही कंपनी उभं राहतो. इकडं आता तुम्हाला सांगतो मी, एक पुन्हा नाशिक रेल्वे सुद्धा आपण करायला घेतली. एवढंच नाही तर ती रेल्वेचं स्टेशन आम्ही ठरवलं पोखरी हवेलीला, समनापूरला. तेव्हा त्याचं एक तोंड तिकडं काढलं लोणीकडं, एक तोंड इकडं आपल्याकडे काढलं. तिकडचे तिकडं जा, इकडचे इकडे या. पैसे दिले तिथल्या शेतकऱ्यांना कॉम्पेन्सेशन. सरकार गेलं, माझं मंत्रिपद गेलं, रेल्वे गेली. कुठं गेली? आलं कोणी तर त्याला विचारलं पाहिजे बाबा रेल्वेचं झालं काय. तुम्हाला महत्व रेल्वेचं कळलं का नाही मला माहित नाही. इथं स्टेशनला बसणार होते तुम्ही तर श्रीनगरला जाणार होते, इथं स्टेशनवर बसणार तुम्ही तर पार चेन्नईला जाणार होते, पार तुम्ही रामेश्वरमला पोहोचणार होते. असे इतकं सुंदर काम. माल चढउतराचं सोनेवाडी जे आहेत लिंबूच्या जवळ, तिथं मी 400 एकराचा पूर्णपणे यार्ड तयार करायला घेतला होता. कुठे गेली ती रेल्वे समजून घेतलं पाहिजे आपण. कुणी तर गेलं, ढिलं पडलं कुणीतरी, कच्चं पडलंय कुणीतरी, त्याचा तो परिणाम आहे. तुमचा पुरा नाशिक हायवे चांगला होतो, बायपास होतो, आपोआप होत नाही. अरे नगर मनमाड होत नाही, तुम्ही पहा ना. तुम्ही नगरकडे गेले का रे कधी कधी? येवले साहेब गेले असतील कधीतरी. तो का होत नाही, हा का होतो, इथं उत्तर शोधलं पाहिजे तुम्ही. हा होतो, इथं होतो, आणि त्याच्यावर डांबरी बरं असताना कॉन्क्रिटिंग चालू होतं, आपोआप नाही होत. विमानतळ कसं काय आपलं रे इथं जवळ आलं तुम्हाला माहिती का? कुणी ती जागा ठरवली, ऍक्विजिशन कुणी केलं माहिती घ्या. तेव्हा हे सगळी धडपड असते म्हणून हे सगळं फुलतंय. लक्षात. निळवंड्याचं पाणी जसं इथं आलं तसं लोकांच्या शेतात जात आहे दुष्काळी भागात. तिथं जे पिकणार आहे तिथे शेवटी बाजारपेठ इथं फुलणार आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या सहकारी संस्था चांगल्या आहेत, अर्थव्यवस्था चांगली आहे, आणखी त्या चांगल्या होणार आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे. इथल्या शिक्षण संस्था चांगल्या आहेत. तेव्हा हे कायम सांगतो, ते बिचारे कधी काही म्हणत नाही, मी आणून दिल्या शिक्षण संस्था सगळ्या. त्याचा फायदा असा असतो की ते जे हजारो मुलं येतात तिथं, त्याच्यातून इथली अर्थव्यवस्था बदलते, हॉटेल चालतात, दुकानं चालतात, सगळं बदलतं. हे सगळं आपण करतोय. आता पुढं कसं न्यायचं हा ठरवणारी वेळ तुमच्यावर 2 तारखेला आहे. वर्षभरामध्ये काय झालं, तुम्ही विधानसभेला काय झालं असेल, झालं असेल. वर्षभरातले अनुभव काय मुद्दाम तपासा. अलीकडे जाऊ द्या, जास्त वर्षभराचं बोलत नाही, या 8 दिवसातच बोलू आपण. फक्त 8 दिवसामध्ये कोणाच तरी हात तुटला म्हणे, मी एवढंच विचारील, मी तुम्हाला जबाबदारी देणार. हात तोडणारा कोण, कोणाच्या गाडीत बसत होता, कोणाचा कार्यकर्ता, तपासायला हरकत. एक तर पोलीस स्टेशन मध्ये मारामारी, पीआय बसलेले, पोलीस इन्स्पेक्टर पोलीस स्टेशन मध्ये. अरे दरारा असतो खरं म्हणजे. मारामारी केली गुंडांनी समोरासमोर. हे बिचारा पाहत बसलं, गरीब मिळाला काय पीआय तुम्हाला, मला कळाला. आणि त्याचा परिणाम असा की दुसऱ्या दिवशी त्याच्यावर धावून गेले. काही कान पटायला पाहिजे होते ना त्याच दिवशी.
कोणते नेत्याचे कार्यकर्ते असेल त्याला सांगायला पाहिजे, तुम्ही नालायक लोक आहे तुमचे किती येऊन मारामारी करतात, कान पटवून सांगायला पाहिजे. का नाही सांगत? कस काय सापडलं 43 लाखाचे ड्रग्ज? कुठून आले ते? 43 लाखाचे ते ड्रग्ज, त्या गोळ्या कोण खाणार होते? आपले पोरं बाळ खाणार होते, लक्षात ठेवा. आयुष्यातून उठणार होते. आता म्हणते आम्ही जप्ते आम्ही करायला लागलो. अरे कसं जप्ते कर? कोण त्याच्या मागे? ते इंजेक्शन पकडले मध्ये, इंजेक्शन ड्रग्जचे इंजेक्शन घेतले का 2 दिवस तर राहतो माणूस. कोणी कोण 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 पकडला गेला? मग तुम्ही माहिती घ्या याच्या माग कोण. हे बा, आपण बोलण्याआधी लोकांना माहिती घ्या होत्या. या गोळ्यांच्या माग कोण याची माहिती लोकांनी घेतली पाहिजे. हे कुठून येतात त्याची माहिती घेतली पाहिजे. मध्ये तर ड्रग्जचा जो सगळ्यात मोठा माफिया म्हणे त्यांनी ते एसटी स्टँडवर भाषण केलं म्हणतात. एसटी स्टँडवर भाषण ड्रग्जचा माफिया करतो. एवढं संरक्षण, एवढा दर्जा त्याला, एवढं मोठं स्थान त्याला देतो तुम्ही. आणि अशाच स्थान देणं, इथे एंट्री देणं, हे कोण देतं हे तुम्ही तपासा. तुमची शांतता सुव्यवस्था राहणार नाही. गुंडागर्दी वाढायचा कार्यक्रम श्रीरामपूरला, आज काँग्रेसच्या अध्यक्षालाच पार्टी त्याला किडनॅप केलं, त्याला मारहाण केली. तुमच्याकडे सुद्धा फार हे बरं का, जर चांगली ती आप घ्यायला इथं सुरुवात झालेली दिसते, तर गरीब माणसाला फिरता सुद्धा यायचं नाही रस्त्यावर. ही परिस्थिती तुमची निर्माण होऊ शकते, लक्षात ठेवा. मी काळजी काय करतो? असं आहे का? मी एक वडीलधारा माणूस आहे. तुमचं नेतृत्व इथं सांभाळलेलं आहे, महाराष्ट्र सांभाळलं, देशात काम केलेला माणूस मी. विधानसभेमध्ये मागच्या टर्मला होतो मी. सभागृह किती गोंधळ असला, मी उभा राहिलो तर सभागृह खाली बसून घेत होतं. हे तुमचा सन्मान होता, हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही सगळ्यांनी. तुमचा सन्मान होता. मला असं वाटतं, एखादं कसं असं वडीलधाऱ्याला असं वाटत असतं आमचं काय वय वाढा होता, आता आणखी काही टर्म घेतात असं नाही. काहीतरी बदल असतो सगळ्यांच्या जीवनात आहे, कुटुंबात आहे, नवा येणार असतो, करता होणार असतो. यावा पण नीट यावा. प्रत्येक वडीलधाऱ्याला काय वाटतं, पुढचा माणूस असा यावा की त्यांना संसार चांगला पुढे न्यावा, असं वाटतं ना तुम्हाला. आम्हाला असं पुढचा वंशज असला पाहिजे असं वाटतं. आम्हाला असं वाटतं की हा तालुका सांभाळण्याचं काम हे पुढे झालं पाहिजे, जे आम्ही चांगलं केलंय. काही लोकांना मोडावं वाटतं, तोडावं वाटतं. मला असं वाटतं की जमलं पाहिजे, वाढलं पाहिजे. आणखी सुंदर संगमनेर शहर शांत सुंदर बंधुभावाचं आहे, जातीपातीच्या पलीकडचं आहे. ते आणखी पुढे चांगलं गेलं पाहिजे एवढी आमची इच्छा आहे. याच्याकरता आता एवढं ओरडू सांगतोय मी. आता काय सांगायचं तुम्हाला? एवढं सांगून जर नाही समजलं तर धन्यच आहे मग तुमची. तेव्हा निवड नगरपालिकेना हे दुरुस्त होणार नाही, आणखी काम करावं लागणार. जिथं जिथं चुकतं तिथं संघटित पद्धतीने गेलं पाहिजे. मध्ये मध्ये एक आलंय कीर्तनकार, काहीतरी उलट पालट बोलले, झाला गोंधळ. तिथं ती गाडी फोडली. खरंच गाडी फोडेल होती का रे त्याची? आता पुन्हा असा खोटनाटा आरोपाचा गोंधळ करतील, आमच्यावर आरोप करतील काही कदाचित. पर्याय राहिला नाही, यांच्यावर आरोप करा, खोटे दाबून करा आरोप. असा कार्यक्रम होणार. तुम्ही खरं खोटं तपासलं पाहिजे, लक्षात ठेवा. आणि खऱ्याच्या बाजूने उभं राहा, काम करणाऱ्याच्या बाजूने उभं राहा. मी तुम्हाला सांगतो की ही समिती जी निर्माण केली, संगमनेर सेवा समिती, हे सिंहाचं चिन्ह, मैथिलीताई आणि तिची टीम तुमच्या करता मनापासून काम करेलची ग्वाही तुम्हाला या निमित्तानं मी देतो. चूक करू नका, बिलकुल चूक नाही झाली पाहिजे. सगळे सिंह चालले पाहिजे, 31 सिंह चालले पाहिजे, निवडून आले पाहिजे आणि त्यांच्या हक्कानं काम करून घेतलं पाहिजे, मनगट धरून काम करून घेतलं पाहिजे. काय बिघडत नाही, आणि चांगलं काम करून घ्यायचं, काय बिघडत नाही. आणि याकरता आपण 2 तारखेला मतदान सगळ्यांनी करायचं. 2 तारखेला मतदान करायचंय. तालुक्यात जे बिघडलेलं वातावरण दुरुस्त करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा. पुन्हा एक सुंदर तालुका आपल्याला निर्माण करायचा आहे, सुंदर शहर निर्माण करायचं. आणखी पुढे जे जे बदल असतील चांगले, ते प्रत्येक बदल आपल्याला करायचे. याकरता आपण सगळ्यांनी मदत करा, सहकार्य करा, फिरा. गावातही जे मित्र असतील, नातेवाईक असतील, ओळखीच्या सगळ्यांना सांगा की सिंह चालवायचा, सिंह चालवायचा, सिंह चालवायचा. एवढीच विनंती करतो, 2 शब्द संपव.